तेव्हा राज्यकर्ते देखील लायक ते निवडतील असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. कारण लोक सुज्ञ नाही आहेत, ते भानावर नाही, कदाचित ते लवकर भानावर येणार नाही, उशिरा येतील आणि तेव्हा सगळं संपलेलं असेल, मग पुन्हा हातामध्ये देखील काही राहिलेलं नसेल. त्या अनेक महामानवांची आपल्यासमोर प्रेरणा आहे. महात्मा फुलेंनी अनेक पैलूवर जे आहे त्यांनी जे आहे काम केलेलं आहे. स्वतः कॉन्ट्रॅक्टर पण होते त्या काळामध्ये, फार मोठी संपत्ती देखील त्यांच्याकडे होती. महात्मा फुले बद्दल जेव्हा तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये त्यांचं वाचाल, त्यांचं आत्मचरित्र सुद्धा तुम्ही वाचू शकता. पण त्यांची जी पुस्तक आहे ते तुम्ही सगळेजण वाचा. ते पुस्तक, सगळेच पुस्तकं जे आहेत ते समग्र वाङ्मय, महात्मा फुले समग्र वाङ्मय म्हणून प्राध्यापक हरी नरके यांनी संपादित केलेलं आहे ते. आणि ते पुस्तकं तुम्हाला गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेसला इथे 350 रुपयामध्ये ते पुस्तक अवेलेबल आहे. आणि एवढं जबरदस्त पुस्तक आहे. त्यामध्ये महात्मा फुलेंचे गुलामगिरी, शेतकऱ्याचा